श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांची प्रगती ही खूप अशी वेगाने होईल. त्यांच्या मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील. त्याचप्रमाणे त्यांच्यावरती जे काही संकटे आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. बघा, 10 तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे. तर हा सण खूप असा महत्त्वाचा आहे कारण 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आपण विशेष अशी खरेदी देखील करत असतो. म्हणजे या दिवशी सोनं खरेदी करायला खूप असं महत्त्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे नवीन व्यवहार करू शकतो किंवा एखादा बिझनेस आपल्याला करायचा असेल त्याचा शुभारंभ देखील आपण या दिवशी करत असतो. गाडी घेऊ शकतो किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशीच घेऊ शकता कारण हा दिवस खूप असा शुभ असतो. आपल्याला कॅलेंडर पाहण्याची देखील गरज पडत नाही. पण अक्षय तृतीयेला केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे 1000 पटीने फळ मिळते. अक्षय तृतीयेला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने धनाचा वर्षाव होतो. तसेच या दिवशी दानाला खूप असं महत्त्व आहे कारण असं म्हणतात की या दिवशी दान करावे. गरजूंना पाण्याने भरलेला माठ दान करावा. उन्हाची झळ लागू नये म्हणून छत्री देखील आपण एखाद्या गरीब व्यक्तीला, गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा पायातील चप्पल ही देखील आपण देऊ शकतो. कारण या दिवशी दानाचे खूप असे महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान देखील करू शकता. याचे तुम्हाला 1000 पटीने फळ हे प्राप्त होणार आहे. तसेच या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते. ते कधीही कमी पडत नाही, क्षय होत नाही तर अधिक वाढते. आणि म्हणूनच या दिवशी शुभ बोलावे कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे क्लेश केले तर तोही कधी कमी पडणार नाही. म्हणून या शुभ दिवशी आपण आनंदायी असावे म्हणजेच आनंदाचा आपल्या आयुष्यात कधीही क्षय होणार नाही. आणि म्हणूनच अशा या शुभ दिवशी, अशा या तिथीवरती आपण हा जो उपाय आहे तर आईने आपल्या मुलांवरून करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांचे जे दुःख आहेत, अडचणी आहेत, त्यांना जी काही नजर लागलेली आहे तर ती संपूर्ण दूर होईल आणि त्यांचं पूर्ण वर्ष हा त्यांना सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाईल. त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. त्याच्यानंतर आंघोळ करता वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करून घ्यायचे आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आपल्या सर्व मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. आपल्याला समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा ही मिळत असते आणि म्हणून आपण या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य हे अवश्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपला देवघर आहे तिथे आपण श्रीहरी, विष्णू माता, लक्ष्मीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे. तसेच तिथे आपण त्यांना पंचामृताने स्नान करून घ्यायचं आहे. दिवा लावायचा आहे, तुपाचा, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, तुळशी माता आहे तर तुळशी मातेला देखील आपण जल अर्पण करायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी मातेभोवती आपल्याला 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील आपल्याला बोलायचा आहे. तर बघा, हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी 3 संध्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते तर त्यावेळेस आपण हा उपाय करायचा आहे. तर बघा, अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस असतो आणि अशा या शुभ दिवशी पृथ्वीवरती ज्या लहरी असतात तर त्या जास्त सकारात्मक प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ देखील होत असतो. म्हणून अशी ज्या ज्या काही तिथी असतात तर त्या तिथींना आपण असे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा जास्त लाभ होत असतो. तर बघा, यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. तर बघा, आपल्याला 5 लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत. देठासहित असायला हवेत कारण आपल्याला नेहमी असे उपाय करायला लागतात. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लाल मिरच्या ह्या अवश्य ठेवायच्या आहेत. तर बघा, 5 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. खडे मीठ थोडंसं घ्यायचं आहे. पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे
आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुरटीचा तुकडा, तो देखील आपल्याला घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे मेहंदीचा पाला असतो तर तो देखील थोडासा तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे आपण जी हाताला मेहंदी लावतो तिचं झाड असतं त्याचा पाला थोडासा घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे किंवा हॉलमध्ये बसवलं तरी देखील चालेल। एखादा पाट ठेवा त्याच्यावरती बसवा किंवा खुर्ची ठेवा खुर्चीवरती बसवा, तुम्हाला जे अवेलेबल वाटेल तसं तुम्ही मुलांना बसवायचं आहे। परंतु मुलांना बसवता वेळी त्यांना तुम्ही दक्षिण दिशेला बसवायचं आहे आणि त्यांचं तोंड आहे तर ते उत्तर दिशेला झालं पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला त्यांना बसवायचं आहे। याच्यानंतर या सर्व वस्तू आहेत तर तुम्ही एका कागदामध्ये घ्यायच्या आहेत किंवा प्लेटमध्ये घेतल्या तरी देखील चालेल। आणि मग तुम्हाला मुलांना बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा घड्याळाच्या दिशेने उतरून घ्यायचं आहे। आणि हे असं करता वेळेस तुम्हाला मुलांवरती जे काही अडचणी आहेत, संकट आहेत, जी काही मुलांवरती नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनामध्ये असं बोलायचं आहे की माझ्या मुलांवरती जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांना जी काही नजर लागलेली आहे तर ती दूर होऊ द्या, अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे। आणि हे सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला गॅसवरती एखादा मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती या सर्व वस्तू आहेत तर त्या तुम्हाला जाळायच्या आहेत। किंवा जर तुम्ही जर गावाला राहत असाल, तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही या सर्व वस्तू आहेत तर त्या चुलीमध्ये टाकून द्यायच्या आहेत। आणि बघा याची जी राख असेल तर ती राख आहे तर ती मुलांना थोडीशी त्यांच्या कपाळाला लावायची आहे आणि त्यांना ग्लासमध्ये पाणी द्यायचं आहे आणि गुळणा करायला सांगायचं आहे। तर बघा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक तिथींना देखील हा उपाय करू शकता। अमावस्या पौर्णिमेला किंवा शनिवारी देखील तुम्ही असे हे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत। कारण कसा उपाय हे करत राहिलं तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो। आपण एकदा उपाय केला आणि परत तो उपाय केलाच नाही तर त्याचा आपल्याला लाभ होत नसतो, म्हणून उपाय आपण हे सारखे करत राहायचे असतात। आणि बघा याला काही खर्चही नाही, या सगळ्या वस्तू आहेत तर त्या आपल्या सर्व घरामध्येच असतात। आणि अशीच मुलांची नजर काढण्यासाठी मुलांवरती कोणतेही संकटे अडचणी येऊ नयेत म्हणून आपण आपल्या मुलांची नजर काढायची आहे। तर बघा हे सर्व साहित्य आहे तर तुमची 2 मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी वेगवेगळं साहित्य हे घ्यायचे आहेत, म्हणजे प्रत्येक मुलासाठी वेगळं साहित्य असायला हवं। तुमची मोठी मुलं असतील, समजा त्यांना जॉब लागत नाही किंवा त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात, समस्या येतात, त्यांना देखील नजर लागलेली आहे तर तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांच्यासाठी देखील अशाच प्रकारे नजर ही काढायची आहे। तर बघा हा उपाय खूपच असा प्रभावी आहे। तुम्हाला काही दिवसातच मुलांमध्ये बदल हे जाणवू लागतील। मुलं तुमची अभ्यास करत नव्हती तर ती अभ्यास करायला लागतील किंवा काही खात पीत नव्हती, सतत आजारी राहत होती तर त्यांचा आजार देखील दूर होईल आणि त्यांचं व्यवस्थित लक्ष हे अभ्यासामध्ये लागेल। तर बघा हा उपाय खूपच असा प्रभावी आहे। तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा किंवा शनिवारी देखील हा उपाय तुम्ही मुलांवरून करायचा आहे। तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की भीमसेन कापूरच्या 2-3 वड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि आपल्याला थोडेशा तांदूळ घ्यायचे आहेत। आणि हे सर्व साहित्य आहे तर एखाद्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहेत तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे। कारण हा दिवस खूपच असा पवित्र आहे। अक्षय तृतीयाचा दिवस खूप शुभ मानलेला आहे आणि या दिवशी जेवढे आपण उपाय करू त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। कारण या उपायामुळे देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट दोष आहेत, वाईट शक्ती आहेत तर त्या देखील घराबाहेर निघून जातील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले होईल। आपले प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होईल। आपले सर्व अडचणी, संकटे हे देखील दूर होणार आहेत। म्हणून हा जो उपाय आहे तर आपण नेहमी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी थोडंसं कापूर आणि 2 लवंगा किंवा पिवळी मोहरी हे जरी आपण आपल्या घरामध्ये रोजच्या रोज याचा धूर केला किंवा प्रत्येक गुरुवारी जरी केला तरी देखील तुम्हाला याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे। तर बघा उपाय कोणताही करा, फक्त पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वास ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।